नमस्कार, टीच विथ शान्वीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ऑल हेल्पिंग वर्ड्स अँड देअर मीनिंग म्हणजेच काय तर सहाय्यकारी क्रियापद आणि त्यांचे अर्थ। तर मुलांना ज्यावेळी आपण इंग्लिश शिकवत असतो त्यावेळी आपण त्यांना बऱ्याच गोष्टी शिकवतो, फोनिक शिकवतो, त्यानंतर सब्जेक्ट शिकवतो, त्यांचे अर्थ शिकवतो, डायग्राफ्स वगैरे, लॉंग ओवेल साऊंड, शॉर्ट ओवेल साऊंड, त्यानंतर साईट वर्ड्स वगैरे अशा बऱ्याच गोष्टींची ओळख करून देत असतो। पण आणखीन एक महत्त्वाचा टॉपिक आहे यामध्ये, ते म्हणजे सहाय्यकारी क्रियापद, कारण हे वाक्य बनवताना आपल्याला कामी येत असतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की सहाय्यकारी क्रियापद आणि त्यांचे अर्थ। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सहाय्यकारी क्रियापद म्हणजे काय, कोणते कोणते आहेत? ॲम, इज, आर, वॉज, वेअर, शाल, विल। आता आपण त्यांचे अर्थ पण पाहूयात। ॲम म्हणजे आहे, इज म्हणजे सुद्धा आहे, आर म्हणजे आहेत, आर हे अनेक वचनी कर्त्यासाठी वापरलं जातं। वॉज म्हणजे होतो, होतीस, होते। वेअर होतो, होतीस, होते, सेमच अर्थ आहे, पण वेअर हे अनेक वचनी सब्जेक्ट सोबत वापरलं जातं, जसं की वी किंवा दे, यू। शाल म्हणजे करेल, करणार। विल म्हणजे होईल किंवा करतील। कॅन म्हणजे शकतो, शकते, शकतात। शुड म्हणजे हवे आहे, पाहिजे। वुड म्हणजे कराल किंवा करेल। कुड म्हणजे शकेल। मे म्हणजे शकतो, शकते किंवा शकतात, म्हणजे शक्यता वर्तवण्यासाठी मे वापरलं जातं। माइट म्हणजे कदाचित, म्हणजे एखादी गोष्ट कदाचित होऊ शकते, शक्यता खूप कमी आहे पण होऊ शकते, त्यावेळी माइट वापरलं जातं। मस्ट आवश्यक आहे, बंधनकारक आहे, म्हणजे हे करणं, एखादी गोष्ट करणं गरजेचंच आहे, ज्यावेळी आपण म्हणणार आहोत त्यावेळी मस्ट वापरायचं आहे वाक्यांमध्ये। एबल टू करू शकतो, यूज टू करायचो, एखादी गोष्ट मी आधी करायचो पण आत्ता करत नाही। हॅव टू करायचे आहे, हॅड टू करायचे होते पण राहून गेले। अबाउट टू करणार आहे। नीड टू गरज आहे। वॉट टू म्हणजे पाहिजे। आणि यानंतर कॉमनली खूप वेळा, जास्तीत जास्त वेळा यूज केले जाणारे डू म्हणजे करतो किंवा करतात। डज म्हणजे करतो किंवा करते। डिड म्हणजे केले। तर हे होते आपले हेल्पिंग वर्ड्स आणि त्यांचे अर्थ। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आणि तुम्हाला जर याच्याशी रिलेटेड काही एक्झाम्पल पाहिजे असतील, म्हणजे वाक्य पाहिजे असतील, तरी तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता, आपण त्यावर सुद्धा एक नवीन व्हिडिओ बनवूयात। धन्यवाद।